whatever you want to know about elections, it has everything in that data, and we have carefully uploaded it, count it. जिन्होंने ये कहा कि इतनी वोटिंग पड़ी, इतना कम हो गया, इतनी कॉन्स्टिट्यूएंसी में इतना कम, reputed organizations have also joined this chorus. There is a case pending in the Honorable Supreme Court. We'll answer in detail there. But let them look inward and see if it is available anywhere in the world. Disclosure is our forte, and glean anywhere. General accusations मत लगाइए. कोई भी स्पेसिफिक एक्यूजेशन हो हमें बताइए, इस बूथ पर ये गड़बड़ी हुई, इस कॉन्स्टिट्यूएंसी में ये गड़बड़ी हुई, हम जवाब देंगे. ये हमारी ड्यूटी है, हम जवाब देंगे, पूरी इज्जत के साथ जवाब देंगे, पूरी विनम्रता के साथ जवाब देंगे. फिर से बिफोर कमिंग टू दिल्ली, इसको फिर से मैंने कुछ लिखा था, मैं अगर कह सकूं आज जाने से पहले. इरशाद, आरोपों और इल्जामात का दौर चले कोई गिला नहीं. आरोप और इल्जामात का दौर चले कोई गिला नहीं. झूठ के गुब्बारों को बुलंदी मिले कोई शिकवा नहीं. हर परिणाम में प्रमाण देते हैं, पर वो बिना सबूत शक की नई दुनिया रौनक करते हैं, और शक का इलाज तो हकीम लुकमान के पास भी नहीं. फ्रेंड्स, इंडिया इज गोल्ड स्टैंडर्ड्स ऑफ इलेक्शंस. ये हमारी साझी विरासत है, सभी स्टेक होल्डर्स की, पॉलिटिकल पार्टीज की, इलेक्शन कमीशंस की. कमीशन में कोई कॉन्स्पिरेसी, कोई गड़बड़ी की गुंजाइश हो ही नहीं सकती. इतने डिटेल्ड प्रोसीजर्स हैं. इंडिविजुअली कोई गलती करे तो हम सजा देने के लिए तैयार हैं, सजा लेने के लिए तैयार हैं. ये साझी विरासत है. अगर हमने इलेक्शन करा के अच्छे लोकतंत्र में बीज बोया है तो पॉलिटिकल पार्टीज ने उसमें खाद डाला है. ये सबकी साझी विरासत है. बहुत मेहनत से इसको बनाया है. कभी भी कोई प्रश्न आएगा तो हम पूरी निष्ठा के साथ उसका जवाब देंगे, लेकिन झूठ के गुब्बारे प्लीज मत उड़ाइए. बिकॉज इससे क्या हो रहा है, लोगों में एक भ्रम फैल जाता है, पता नहीं क्या गड़बड़ है. और प्लीज आस्क यंग वोटर्स अराउंड इन योर हाउस और नियर यू. वो भ्रमित होते हैं, कहते हैं क्या करना है वोट देके जाके. वी आर पुशिंग द यंगर लॉट to, or those who are sitting on the fence, to outside, to discouraging them from voting. Please, it is our joint duty to encourage them voting. Coming to Delhi now. Next. Delhi has 70 constituencies, 58 general and SC constituencies are 12. If I come to the voter profile, voters, there are 1.55. बहुत बार EVMs के बारे में हम लोग बात कर चुके हैं, लेकिन आज मैं फिर से ये सब एक पब्लिक डोमेन में डालना चाहता हूं, ताकि ये अभी अब स्लाइड्स भी आपको ये वाली सब हाथ की हाथ सोशल मीडिया पर भेजी जा रही हैं. लेट मी एक्सप्लेन दिस प्रॉपर्ली अगेन, क्योंकि इतने डाउट्स क्रिएट करने की कोशिश हुई है कि पब्लिक को पता लग जाना चाहिए. एक बार की तारीख से 7 या 8 दिन पहले ईवीएम्स को कमीशन किया जाता है. उसमें सिंबल डाले जाते हैं, वो एजेंट के सामने डाले जाते हैं. उसके बाद में उसको मॉकपोल करने की छूट होती है. वो उसी दिन मॉकपोल करके देख लें सिंबल ठीक पड़ गए, उसी दिन उसमें नई बैटरी डाली जाती है. उसी दिन वो बैटरी सबके सामने में सील होती है. उसके बाद उसको उठा के ईवीएम्स को स्ट्रांग रूम में जमा किया जाता है. उन्हीं के सामने सील लगाई जाती है. उसके बाद में जिस दिन पोलिंग डे होगा उस दिन सील उनके सामने तोड़ी जाती है, एंड दे आर अलाउड टू रिमेन एट द स्ट्रांग रूम. पोलिंग डे में डिस्ट्रीब्यूशन के बाद पोलिंग स्टेशन पे सबसे पहले कहा जाता है, आपको ये वाली सीरियल नंबर की पोलिंग ईवीएम दी गई थी, प्लीज चेक वही है. आपने सील लगाई थी, प्लीज चेक वही है. उस दिन आपने मॉक पोल किया था, आज फिर कर लीजिए. सुबह सबसे पहले फिर मॉक पोल कर लीजिए. पोलिंग एजेंट इज इनसाइड द पोलिंग स्टेशन. शाम को वो दिन भर रिकॉर्ड रखते हैं कौन आया कौन गया. शाम को पोल खत्म होने से पहले, पोलिंग स्टेशन छोड़ने से पहले, फॉर्म 17C अकाउंट ऑफ वोट्स, किसमें कितने वोट पड़े इसकी संख्या उनको दे दी जाती है. आई विल कवर दिस पॉइंट अगेन व्हेन आई कम टू VTR. ईवीएम्स को वापस स्टोर रूम में लाया गया, फिर उनके सामने ताला लगाया गया. फिर काउंटिंग के दिन आए, फिर कहा भाई काउंटिंग में फिर देख लो वही मशीन है, फिर सील चेक कर लो. उसके बाद में फॉर्म 17C से मिला लो. अगर 17C से काउंट मिलेगा तभी काउंटिंग प्रोसीड करेगी.
तो पोलिंग स्टेशन छोड़ने से पहले आपके हाथ में 17C दे दिया, काउंटिंग से पहले फिर मैच करके आपको दिखा दिया। उसके बाद 5 रैंडमली सेलेक्टेड वीवीपैट्स की गिनती भी कर ली। ये नेक्स्ट सारी चीजों को बहुत बार चैलेंज किया गया। देखिए, मैंने पिछली बार भी एक किताब आपको दिखाई थी जो हमने बनाई है, वेबसाइट पे डाली है, आज फिर दिखाता हूं। माननीय हाई कोर्ट और सुप्रीम कोर्ट ने क्या कहा है। उन्होंने कहा है कि ईवीएम हैक हो ही नहीं सकती। देयर इज नो एविडेंस ऑफ अनरिलायबिलिटी और एनी ड्रॉबैक इन द ईवीएम। आई एम सर्कुलेटिंग इट, प्लीज सी द डिटेल्स। Details are there in the court orders. Court orders are here compiled, they are on our website. There is no question of introducing virus or bug in the EVM. There is no question of invalid votes in the EVM. No rigging is possible. High Court and Supreme Court is saying continuously in different judgments which are here. No alteration in results is possible by activating a Trojan horse or a virus. Evidence inspires confidence of the court that they are tamper-proof. What else can be said? EVMs are foolproof devices for counting. Allegations of tampering are baseless. We are not saying. We are speaking now because we don't speak when elections are on. And I want to clarify this so that it remains. Questions are not asked. When asked, at least you are all equipped to check them before writing. Invention is undoubtedly a great achievement and national pride. EVM with VVPAT system ensures accuracy of voting system. ECI has successfully held free and fair elections. Lowering down of the image and prestige of the constitutional body cannot be allowed. On paper ballots, return to outdated paper ballot system is unwarranted, regressive. This is aimed at derailing the electoral process. What else can be said? Friends, everything is in the form of an FAQ available. We have uploaded, we have conveyed to from wherever these questions have come. Please refer to them. एक महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर येते, सविस्तर पाहूया। दिल्ली विधानसभेसाठी 5 फेब्रुवारीला मतदान होणार आहे। दिल्लीसाठी 8 फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे। तर दिल्ली विधानसभा निवडणुकीची घोषणा आपण पाहतोय। दिल्ली विधानसभेसाठी आता 5 फेब्रुवारीला मतदान होणार आहे आणि 8 फेब्रुवारीला मतमोजणी केली जाणार आहे। निवडणूक आयोगाने या संदर्भातली घोषणा केलेली आहे। काही वेळापूर्वीच पत्रकार परिषद झालेली आहे आणि यातूनच दिल्ली विधानसभा निवडणुकीची ही घोषणा झालेली आहे। 5 फेब्रुवारीला मतदान तर 8 फेब्रुवारीला मतमोजणी केली जाणार आहे। तर 70 सदस्यांच्या दिल्ली विधानसभेचा कार्यकाळ हा 23 फेब्रुवारीला संपतोय आणि त्याचमुळे आता दिल्ली विधानसभेची ही घोषणा झालेली आहे। मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी पत्रकार परिषदेतनं याची घोषणा केलेली आहे। 5 फेब्रुवारीला मतदान तर 8 फेब्रुवारीला मतमोजणी केली जाईल। ही निवडणूक एकाच टप्प्यात होण्याचा अंदाज होता आणि त्यानुसारच ती एकाच टप्प्यात पार पडणार आहे। दिल्ली विधानसभेच्या तारखा आता जाहीर झालेल्या आहेत। 5 फेब्रुवारीला मतदान होईल आणि 8 फेब्रुवारीला मतमोजणी केली जाणार आहे। एकूण 70 जागांसाठी हे मतदान केलं जाईल। आणि आता निवडणुकीच्या घोषणेनंतर दिल्लीमध्ये आदर्श आचारसंहिता सुद्धा लागू होणार आहे। सध्या सत्ताधारी आम आदमी पार्टीचा यावेळी सुद्धा हॅट्रिक करण्याचा प्रयत्न असेल, मात्र दिल्लीवर आता नेमकं कुणाचं राज्य येणार हे पाहणं महत्त्वाचं असेल। दिल्ली विधानसभेसाठी 5 फेब्रुवारीला मतदान आणि 8 फेब्रुवारीला मतमोजणी केली जाणार आहे। रामराजे शिंदे आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देतील। रामराजे, बिलकुल आजपासून आचारसंहिता लागू झाली असं आता म्हणावं लागेल, कारण केंद्रीय निवडणूक आयोगाने अतिशय सविस्तरपणे तारखा सुद्धा सांगितलेल्या आहेत आणि त्याचबरोबर काय खबरदारी घ्यायची ते सुद्धा सांगितलेलं आहे। आणि दिल्ली विधानसभेचा कार्यकाळ 23 फेब्रुवारी रोजी संपणार आहे आणि त्याच्या अगोदरच म्हणजे की 10 तारखेच्या अगोदर संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे आणि मतदान जे आहे ते 5 फेब्रुवारी रोजी होणार आहे आणि त्याचबरोबर मतमोजणी जी आहे ते 9 फेब्रुवारीला होणार आहे। आणि सविस्तर सांगितलेले आहे माहिती की कशा पद्धतीने मतदार जे आहेत ते जोडले गेलेले आहेत। पोलिंग स्टेशन साधारणतः 13,000 असणार आहेत। दिव्यांगांसाठी 70 पोलिंग स्टेशन असणार आहेत। त्याचबरोबर वेगळे महिलांसाठी सुद्धा वेगळे पोलिंग स्टेशन असणार आहेत।
त्याचबरोबर एकूण जे मतदार असणार आहेत ते साधारणतः 1.5 कोटी असणार आहेत, 1,55,00,000 असणार आहेत. आणि त्यामध्ये पुरुष मतदार जे आहेत ते 83 लाख असणार आहेत, तर महिला मतदार हे 71 लाख असणार आहेत. आणि नवीन जे पहिल्यांदाच मतदान करणारे जे आहेत ते साधारणतः 2,08,000 युवा मतदार असणार आहेत. आणि खबरदारी घेण्यात आलेली आहे. आणि त्याचबरोबर कशा पद्धतीने प्रचार करावा त्याचे सुद्धा नियम जे आहेत ते लावून देण्यात आलेले आहेत. आणि हे सांगतानाच केंद्रीय निवडणूक आयोगानं हे सुद्धा स्पष्ट केलेलं आहे की यापूर्वी महाराष्ट्रामध्ये ज्या निवडणुका झाल्या त्यानंतर विरोधकांनी अनेक आक्षेप घेतले होते. त्या प्रत्येक आक्षेप जे आहेत त्याच्यावर उत्तर देण्यात आलेलं आहे की संध्याकाळी 6च्या नंतर आकडेवारी का वाढली जाते, कारण संपूर्ण मशीन गोळा केले जातात आणि त्यामुळे ती आकडेवारी जी आहे ती मॅच केली जाते, एकत्रित केली जाते. त्यामुळे आकडा जो आहे तो वाढलेला दिसून येतो आणि ही दरवेळेची ही प्रक्रिया आहे. त्यामुळे एकीकडे जे आरोप यापूर्वी करण्यात आले होते त्याला उत्तर देत दिल्ली विधानसभेची निवडणूक प्रक्रिया जी आहे ती कशी असणार आहे यावर सविस्तर केंद्रीय निवडणूक आयोगानं पत्रकार परिषदेमध्ये माहिती दिली. निश्चित. रामराजे, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी. तर दिल्ली विधानसभेसाठी 5 फेब्रुवारीला मतदान आणि 8 फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे. त्यामुळे आता निवडणुकीच्या या घोषणेनंतर दिल्लीमध्ये आचारसंहिता लागू झालेली आहे असं म्हणावं लागेल. दिल्ली विधानसभेसाठी 5 फेब्रुवारीची तारीख यावर आता शिक्कामोर्तब झालंय, तर 8 फेब्रुवारीला मतमोजणी पार पडेल. दिल्लीमध्ये तिरंगी सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. भाजप, आप आणि काँग्रेसमध्येही थेट टक्कर होईल. काँग्रेस आणि आप लोकसभा निवडणूक एकत्र लढलेले होते, मात्र आता या विधानसभा निवडणुकीमध्ये दोन्ही पक्षांनी वेगळी भूमिका घेत वेगवेगळं लढण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्याचमुळे हा तिरंगी सामना आपल्याला पाहायला मिळेल.